दिसायले बॅग बाल्कनी. ओके. प्रयोग मराठी मधला आपल्याला समजण्यासाठी पहिल्यांदा वाक्यातला आपल्याला कर्ता आणि कर्म ओळखता येते का ते मला सांगा. प्रयोग हा शब्द प्रादिक युज या संस्कृत धातूपासून बनला असून याचा अर्थ रचना करणे असा होतो. याचा अर्थ रचना करणे असा होतो. मग मनात प्रश्न येते, सर कशाची रचना करायची हो? तर लक्ष द्या, त्याची डेफिनेशन आहे, कर्ता, कर्म आणि क्रियापद यांच्या परस्पर संबंधाला प्रयोग असे म्हणतात. कर्ता, कर्म आणि क्रियापद यांच्या परस्पर संबंधाला प्रयोग असे म्हणतात. याचा अर्थ प्रयोग ओळखता येण्यासाठी मला वाक्यातला पहिले कर्ता ओळखता यायला पाहिजे, नंबर 2 ला मला वाक्यातलं कर्म ओळखता यायला पाहिजे. आणि या दोन्ही गोष्टी आपल्याला कशावरून ओळखता येतात? तर क्रियापदाच्या मूळ धातूला प्रश्न विचारून ओळखता येतात. बरोबर आहे का? मग आपल्याला शिकवलं गेलं असेल की क्रियापदाच्या मूळ धातूला नारा, नारी, नारे म्हणजेच ती क्रिया करणारा, करणारी, करणारे कोण असा प्रश्न विचारला असता जे उत्तर समोर येतं त्याला म्हणतात कर्ता. आणि काय न प्रश्न विचारला किंवा ती क्रिया सहन करणारा कोण, ज्याच्यावर प्रत्यक्ष क्रिया घडते, क्रिया करणारा जर कर्ता असेल तर सहन करणारा ते कर्म असते. बरोबर आहे का नाही? कर्म कवा असते त्याच्यापेक्षा कवा नसते ध्यानात राहू द्या, कारण बऱ्याच जणांना ओळखता येत नाही. सांगा, राम गावाला गेला, सकर्मक आहे का अकर्मक आहे? राम गावाला गेला तर जाणारा तो राम आहे आणि जाण्याची क्रिया सहन करणारा राम आहे. गावाला हा शब्द कर्म असू शकत नाही, कारण कुठे गेला? गावाला. कुठे म्हणजे स्थळ. स्थळ दर्शवणारे शब्द कर्म नसतात, वेळ दर्शवणारे शब्द कर्म नसतात, सप्तमी भक्तीचा प्रत्यय जोडलेले शब्द कर्म नसतात. तय्या तय्या, तो शाळेत गेला, शाळेत बी कर्म नाही. त्याच्यानंतर चाचीचे नावाचा प्रत्यय जोडलेले शब्द बी कर्म नसतात. चाचीचे म्हणजे षष्टी, षष्टीचा प्रत्यय जोडलेला शब्द बी कर्म नसतो. त्याचबरोबर विशेषण माहिती आहे, नामाबद्दल अधिक माहिती सांगणारा विकारी शब्द म्हणजे विशेषण, ते सुद्धा कर्म नसते. शरदाच्या चांदण्यात गुलमोहर मोहक दिसतो, तर मोहक काय दिसतो? पोरं विचारतात काय दिसतो, उत्तर येते मोहक. तर मोहक त्याला वाटते विशेषण आहे, सॉरी कर्म आहे काही, पण कर्म नाही, कारण तो तसा आहे म्हणून तसा दिसायला आहे. म्हणजे ते ऍडजेक्टिव्ह आहे, म्हणजे ते विशेषण आहे, आणि विशेषण कर्म नसते. मग जर कर्ता कर्म ओळखता येत असेल तर मग प्रयोग सोपा जातो. मराठीमध्ये इंग्रजीत प्रयोगाचे 2 प्रकार आहेत, पण मराठीत प्रयोगाचे 3 प्रकार आहेत. पहिल्या प्रकाराला म्हणतात कर्तरी प्रयोग, दुसऱ्याला म्हणतात कर्मणी प्रयोग आणि तिसऱ्याला म्हणतात भावे प्रयोग. कर्तरी, कर्मणी आणि शेवटचा भावे, असे प्रयोगाचे 3 प्रकार आहेत. याच्यावर बऱ्याच वेळेस परीक्षेत प्रश्न येतात. मग आता आपल्याला बघायचंय की कशाला म्हणतात कर्तरी, कशाला म्हणतात कर्मणी आणि कशाला म्हणतात भावे, किंवा कधी होतो कर्तरी प्रयोग. याला इंग्रजीत आपण ऍक्टिव्ह व्हॉइस असं म्हणतो. बरं आहे का नाही? ऍक्टिव्ह व्हॉइसचा अर्थ होतो याच्यामध्ये कर्ता ऍक्टिव्ह असतो, सब्जेक्ट कर्त्यावरून ओळखता येते. उदाहरण पहा म्हणजे लक्षात येईल. आता याची व्याख्या जर तुम्हाला सांगितली, तो गाणे गातो, समजा असं जर उदाहरण दिलं, तर या वाक्यातला कर्ता आहे तो, मान्य करा. जर मी या कर्त्यामध्ये बदल केला, लिंग बदल, तर तोचा लिंग बदल काय होते रे? ती गाणे गाते. करेक्ट, ती गाणे गाते. म्हणजे याचा अर्थ कर्त्याचा लिंग बदल केला. नंतर वचन बदल केला, ते गाणे गातात. तर जसा जसा तू कर्ता बदलायलास, तो, ती, ते, तसं तसं पहिलं क्रियापद काय होतं? पहिलं होतं गातो, पुन्हा काय झालं? पुन्हा काय झालं? म्हणजे क्रियापद बदललं. मग कशानुसार बदललं? उत्तर कर्त्यानुसार बदलायले. मग त्याची व्याख्या तीच आहे, जेव्हा कर्त्याच्या लिंग आणि वचनानुसार क्रियापदाचे रूप बदलते तेव्हा कर्तरी प्रयोग. आपल्या भाषेत लक्षात ठेवू ना आपण, कर्ता बदलला की क्रियापद बदलतंय, त्याला कर्तरी म्हणतात. कर्त्यानुसार क्रियापद, कर्ता बदलला की क्रियापद बदलते, बरोबर आहे, त्याला म्हणतात कर्तरी. पण ही झाली पुस्तकातली व्याख्या, ही प्रत्येक वेळेस लागू होत नाही. कर्त्यानुसार क्रियापद बदलते खरे, पण दरवेळेस कर्ता बदलणं शक्य नाही. चला उदाहरण देतो. गांधीजी सत्याग्रह करतात असं वाक्य आलं परीक्षेत, मग गांधीजीचा आता लिंग बदल करा. काय कस्तुरबा गांधी लिहितो? बरं, लिहायला इकून तिकून कस्तुरबा गांधी सत्याग्रह करतात, तर करतात बदलायले का? नाही.
बरोबर आहे. अनेक वचन बी होत नाही. गाडगे महाराज खापरातून पाणी प्यायचे, गाडगे महाराज बदला. इथं जसं बदलू लागला तसं, कारण करता बदलल्यावर कर्तरी होते ना. मग गाडगे महाराज बदलून दाखव, गाडगे महाराजीन म्हणतो का? म्हणतात का नाही? मग याचा अर्थ कर्तरी प्रयोग मान्य करता बदलल्या होतो, पण ओळखताना करता बदलणं दरवेळेस शक्य नाही. मग त्यासाठी तुला प्रयोग जर फास्ट ओळखायचा असेल तर तुला खुणा लक्षात ठेवावं लागतात. अण्णा तात्या लक्ष द्या, बरोबर आहे. सगळ्याचा उद्धार होणार. अण्णा, तात्या, आप्पा, फक्त ध्यान देऊन ऐक. पहिली नंबर 1 ची खूण. कर्तरी प्रयोगामध्ये सगळ्यात अगोदर कर्ता ओळखायचा, आणि कर्ता जर प्रथमा विभक्तीत असेल तर समजायचं तो कर्तरी प्रयोग आहे. फिनिश. काय खूण आहे? कर्ता प्रथमा म्हणजे कर्तरी प्रयोग. आन्सर. लय आणीबाणी आली, वाक्यात कर्म असेलच असं नाही, पण जर असेल तर ते प्रथमा किंवा द्वितीय विभक्तीमध्ये असते. प्रथमा किंवा द्वितीय विभक्तीमध्ये असते. आणि जर कर्म असेल तर त्याला सकर्मक म्हणतात. तिसरं, कर्तरी प्रयोगात जर काळाचा अभ्यास केला तर साधा वर्तमान काळ असतो. साधा वर्तमान काळ असतो. कर्तरी प्रयोगाचा काळ साधा वर्तमान. आणि साधा वर्तमान काळ कसा ओळखायचा तर त्याचा शेवट तो, ती, ते आणि तात न झालेला असतो. बरोबर आहे का? बघा, गांधीजी सत्याग्रह करतात, काय आलं एंडिंगला? तात. बरोबर आहे का नाही? कोणते उदाहरण घे. चिमणी घरटे बांधते, पोलीस चोर पकडतो, हे काय असते? वर्तमान काळ असते. पण याची गरजच पडणार नाही तुम्हाला, गॅरंटी. बरोबर आहे का नाही? फक्त तू लक्षात राहू दे, कर्ता प्रथमा कर्तरी प्रयोग, कर्ता प्रथमा कर्तरी प्रयोग. चला मग उदाहरण आपण कर्तरी प्रयोगाचे, बरोबर आहे का नाही? मी तुम्हाला काही उदाहरणं या ठिकाणी देत आहे, तुम्ही सांगू शकता कर्तरी प्रयोग आहे का नाही. नंबर 1, गुराखी गाय बांधतो. पहिलं उदाहरण लिहिलं. 10 उदाहरणं लिहिलं. जरा बोर्डकडे लक्ष द्या, म्हणजे डबल वाचायचं काही काम पडलं नाही पाहिजे. एका उदाहरणातून तो कोणी सांगितलं, 9-10 घे, म्हणजे लोड राहत नाही तुला. गांधीजी सत्याग्रह करतात. आताच उदाहरण, गांधीजी सत्याग्रह करतात. नंबर 3, गाडगे महाराज खापरातून पाणी प्यायचे. बरं झालेलं आहे, त्याच्यामुळे दुसरं बदलू आपण. चला दुसरं लिहा. राम आंबा लय खाल्ला. पुस्तक वाचू दे एखाद्यावर, खाण्यावर ध्यान आहे आपलं. राम पुस्तक वाचतो, राजा राजवाडा बांधतो. ते आपला प्रॉब्लेम राहिलेला आहे. काय हो का ना हो, याच्यावर पहिले लक्ष असते. म्हणलं कसं काय? ते म्हणला काय करणार काय तुम्ही, बेजार होऊन बी मी लय शिकलो तर नोकरी लागेल. नोकरी काय साठी करायची? आजचीच त्याच्या सुरुवात कर. तर रग जीव गेला काय करायचं म्हणलं. त्याच्यामुळं ती विषय कोणी स्किप करीत नाही. राम आंबा खातोय, गाजलेलं उदाहरण आहे, माहिती आहे तुम्हाला. राम पुस्तक वाचतो, तो निबंध लिहितो, ती गाणे गाते, पोलीस चोर पकडतो. असं कोणतंही उदाहरण लिहि, काय अडचण. पोलीस चोर पकडतो. ओके सर, फक्त निरीक्षण करा वाक्य. मी तुम्हाला काही प्रश्न विचारतो, कर्तरी प्रयोग किती लवकर संपते बघा. आता पुढचं उदाहरण पहा रे. गाजलेले, राजाला मुकुट शोभतो. राजाला मुकुट शोभतो. नेक्स्ट, हरण्याच्या कानात वारे शिरले. हरण्याच्या कानात वारे शिरले. करेक्ट. तिसरं उदाहरण, श्रावणीला थंडी वाजते. श्रावणीला थंडी वाजते. चौथं उदाहरण, बरोबर, तो रस्त्यात पडला आणि गाई झाडाखाली थांबल्या. कोणताही लेखायशी नाही. किंवा रामरावांचा कुत्रा मेला, मुर्दे मेला. तर तू फक्त उदाहरणाकडे ध्यान दे. गाई झाडाखाली थांबल्या. बघ रे, कार्यशाळेमध्ये 2-2 उदाहरणात बी समजत असते, पण आपण 10 घ्यालोच. फोकस दे त्याच्यामुळं. आता या 10 वाक्यापैकी परीक्षेत एखादं वाक्य येणार आपल्याला उदाहरणात. तुला विचारला जाणार प्रयोग ओळखा. तू प्रयोगच ओळखितो डायरेक्ट, म्हणून चुकतोय तू. प्रयोग कवाच ओळखायचा नाही. प्रयोग जरी ओळखायला लावलात, काय ओळखायचा पहिले? कर्ता. काय ओळखायचा? कर्ता. प्रयोग नाही ओळखायचा. चल कर्ता ओळखू मग. कमॉन. गाय बांधणारा, सत्याग्रह करणारे, पुस्तक वाचणारा, निबंध लिहिणारा, चोर पकडणारे, पोलीस. इथं विचार प्रश्न, शोभणारे मुकुट का राजाला? नाही. शिरणारे कोण? वारे.
वाजणारी कोण? का श्रावणी वाजायली? नाही. काय वाजायले? थंडी. पडणारा तो, थांबणाऱ्या गाई. रामरावांचा कुत्रा मेला, मरणारा कुत्रा. मोगल साम्राज्याचा अंत झाला, होणारा अंत. कोणतंही उदाहरण घे. यामध्ये मी जे जे उत्तर तू आता दिले ते सगळे वाक्यातले कर्ते आहेत. कर्ते, बरोबर आहे. सब्जेक्ट म्हणतात त्याला. आता प्रयोग आता ओळखायला सुरू करायचं. तुला खून दिल ती म्या, करता ओळखला. आता तुला खून दिल ती म्या. काय? कर्तरी प्रयोगात करता प्रथमा असतो. प्रथमा माहितीये ना, त्याला कोणताच प्रत्यय नसतो लागलेला. सांगेला गुराखी, गांधीजी, राम, तो आणि पोलीस. लागले काही? जे आजच आले त्याला वाटायले गांधीजीला जी लागलाय, तर त्याला म्हणावं पार्लेजी खाऊन येते. कारण जी नावाचा प्रत्यय कोण्या विभक्तीचाच नाही रे. प्रथमा, द्वितीय, तृतीय, चतुर्थी, पंचमी, षष्टी, सप्तमी आणि संबोधन कोणती विभक्ती घे? जी कोहा पाहिलं का? नाही. म्हणून हे प्रत्यय लागला म्हणू नको. या सगळ्याची विभक्ती काय? प्रथमा. चला इकडे अंडरलाईन केलेले शब्द बघा. मुकुट, वारे, थंडी, तो आणि गाई. कर्त्याची विभक्ती सांगा. प्रथमा. उतरल्या करता. सगळ्याचाच एकदाच ओळखायला प्रयोग आता सगळ्याचा. कर्ते पाहिले ना, एकाला तू म्हणला प्रत्यय लागला नाही, मग करता कसा आहे? प्रथमा. म्हणून या सगळ्याचं उत्तर कर्तरी प्रयोग. कोणतंही घे, काय अडचण नाही. परीक्षेत याच्यापेक्षा मोठं वाक्य येते, भ्याचं नाही. बघा परीक्षेत आलेलं वाक्य पहा. बहुतेक परिचारिका प्रामाणिक असतात. परीक्षेत काय आलं? बहुतेक परिचारिका प्रामाणिक असतात. प्रयोग ओळखा. तू प्रयोग ओळखू नको, तुला आवडत्या माणसाची शपथ आहे. तू करता ओळख पहिले. कमॉन. प्रामाणिक असणाऱ्या कोण? परिचारिका. परिचारिकेला काही प्रत्यय लागलाय नाही, उत्तर लिहून टाका. कर्तरी प्रयोग. फिनिश. किती मोठं वाक्य होते, काय अडचण. बाळ दुडदुडू चालत होते. चालणारे कोण आहे? बाळ. कर्तरी प्रयोग. करता बाळाला कर्तरी उत्तर का? कर्तरी प्रयोग. जर कर्तरी कळाला असेल तुला तर आता जरा पुढच्या पायरीकडे जाऊ. याच्यासोबत दुसरा एक प्रश्न विचारू. कर्म हे का वाक्यात शोधू. कर्तरी तर फिक्स झाला ना, या सगळ्याचं उत्तर काय? कर्तरी. आता कर्म हे का शोधू. चला बरं. काय बांधतो? गाय. काय करतात? काय वाचतो? काय लिहितो? काय पकडतो? म्हणजे कर्म हे या वाक्यात. बरोबर ना? प्रत्येक वाक्यात कर्म आहे. म्हणजे या वाक्यात कर्म आहे याचा अर्थ क्रियापदासोबत जर कर्म असेल तर त्या क्रियापदाला म्हणतात सकर्म क्रियापद. मान्य करा. पण आपण क्रियापदाचे प्रकार शिकणत, आपण शिकायलो प्रयोग. तो ओळखीलता पहिले कर्तरी, आता म्हणायला कर्म आहे, मग याला म्हणायचं सकर्मक कर्तरी प्रयोग. सकर्मक कर्तरी प्रयोग. करेक्ट. कर्म आहे म्हणून अगोदर कर्तरी ओळखायचा. सकर्मक आणि आकर्मक जायचंच नाही पहिल्यांदा. पहिले कर्तरी आणि मग सकर्मक आकर्मक शोधायचं. याच्यात कर्म आहे का शोधू. चला. शोभणारे मुकुट. काय शोभते? मुकुट. शिरणारे. काय शिरले? वाजणारी. काय वाजते? थांबणाऱ्या. काय थांबल्या? काय आले झाडाखाली? काय थांबल्या? झाडाखाली. कुठं थांबल्या? झाडाखाली. दोन्हीचं उत्तर झाडाखाली कसं होईल? थांबणाऱ्या बी गायीच आहेत, थांबण्याची क्रिया सहन करणाऱ्या गायी आहे. म्हणजे कर्त्यापासून निघालेली क्रिया कर्त्यापाशीच येऊन थांबते, तेव्हा त्याला अकर्मक म्हणतात, तेव्हा त्याला इंट्रान्झिटिव्ह म्हणतात, म्हणजेच अकर्मक क्रिया. म्हणून या वाक्यात पहिलेच ओळखीलता ना तो कर्तरी. आता तुला कळालं याच्यात काय नाही? कर्म नाही. म्हणून याला काय नाव द्या? अकर्मक कर्तरी प्रयोग. अकर्मक कर्तरी प्रयोग. फिनिश. मग कर्तरी प्रयोगाचे प्रकार आहेत दोन. पहिल्याचं नाव आहे सकर्म कर्तरी, दुसऱ्याचं नाव आहे अकर्म कर्तरी. प्रयोग ओळखायचाच नाही. पहिले का ओळखायचा? कर्ता, नंतर लावायच्या खुना, त्याच्या बाद आणीबाणी आली तर कर्म ओळखायचं. बरोबर का नाही? बऱ्याच जणांना कर्म ओळखता येत नाही. लय ताण येऊ लागला की याला ने लावायचं. ने लावा याला ने. कर्म हे म्हणून कळत आहे. बघा ना, हे गाय जर गायब केलं, गुराखी बांधतो, मनात प्रश्न येते काय? गांधीजी करतात, मनात येते काय? तसं इकडे येत नाही. गायी थांबल्या, काय? याला का? तू मनानं म्हणशी कुठं थांबले. तो कुठं नावाचा प्रश्न कर्म ओळखताना कुठंच विचारायचा नाही. बरोबर का नाही? मग तू या लक्षात येते आणखीन कर्म ओळखण्याची खून पाय. गुराख्याला ने लावायचा ने, कर्त्याला ने लावल्या त्याचा भूतकाळ जर झाला तर फिक्स ते सकर्मक आहे म्हणायचं. बघ भूतकाळ होते, भूतकाळ म्हणजे लालिलेनं शेवट होते त्याचा. बघ गुराख्याला ने लाव, गुराख्याने गाय बांधली, गांधीजीने सत्याग्रह केला, रामने पुस्तक वाचले, त्याने निबंध लिहिला, पोलिसाने चोर पकडला. पाहिलं का नाही? कर्म असले असं होतंय
आणि कर्म नसल, तुला कन्फ्युज झालं या वाक्यात कर्म हे का नाही, तर तू कर्त्याला काय लावायचा? ने. बरं वाटते का? पहा आता इथं मुकुटाला लावला ने. मुकुटाने शोभले, वाऱ्याने शिरले, थंडीने वाजले, त्याने पडला, गायीने थांबल्या. बरं वाटायले का? बेकार वाटायले हे बरं वाटाय. कशामुळे बरं वाटाय? कारण याच्यात कर्म आहे, याच्यात कर्म नाही. कर्म नसल्या ने लावल्या भूतकाळ होत नाही. व कर्म ओळखण्याच्या बऱ्याच खुणा झाल्या ना रे. ओळखता यायला पाहिजे कर्म कवा असतंय याच्यापेक्षा कवा नसतंय हे बी आपल्याला माहित झालं की रे आता. बरोबर आहे. तर म्हणून कर्म ओळखता आलं तरच कळल सकर्मक आहे का अकर्म. म्हणून त्याच्यावर फोकस जास्त राहू दे. आणि इतकं सांगून जर तुला कर्म ओळखीता नाही आलं तर समजायचं आपले कर्म आडी आलीत, बाकी काही नाही. आपले कर्म बरं का नाही. तर चांगले कर्म करू, काही विषय नाही. सकर्मक आणि अकर्मक. कर्तरी प्रयोगात काय अडचण? खुणा कळाल्या. पहिली खून कर्तरी प्रयोगात करता प्रथमा विभक्तीत. बरोबर आहे. काळ साधा वर्तमान काळ. कर्म असेल तर प्रथमा किंवा द्वितीय विभक्तीत असते. द्वितीय विभक्तीचं उदाहरण दिलं नाही. सगळ्याचे कर्म प्रथमाच आहे. एखादं उदाहरण द्वितीयाचं पापा. अण्णा लक्ष द्या. राणी प्रधानाला बोलावते. राणी प्रधानाला बोलावते असं वाक्य परीक्षेत आलं. त्याला कन्फ्यूज होते म्हणून. कायला कन्फ्यूज होते काय माहिती? राणी प्रधानाला बोलावते, प्रयोग ओळखा. तो काय ओळखायचं? पहिले प्रयोग नाही, कर्ता ओळखायचा. बोलवणारी कोण आहे? मग मास्तर आरडू सांगितलं की कर्त्या जर प्रथमा असेल तर मग राणी प्रथमाच आहे ना. का लागलाय काय प्रत्यय? नाही ना. हो, काही जण बळजबरी काढते ई हे म्हणे राणी ई ई. याला घ्या पत्रावरी. काय तुम्ही काही बी काढ नको. रामामध्ये आ काढशी मग रामा आ. राणी प्रधानाला बोलावते. तर राणी हा कर्ता आहे. कोण्या विभक्तीत आहे? प्रथमा विभक्तीत आहे. उत्तर बिंदास कायले कर्तरी. कर्म आहे. कोणाला बोलावते? प्रधानाला. उतरले सकर्म कर्तरी. मग इथं जे कर्म आहे ते कोण्या विभक्तीत आहे? द्वितीया. कोण्या आहे? फिनिश. काय अडचण? म्हणून दिलं होतं आपण की कर्तरी प्रयोगामध्ये कर्म जर आलं तर ते प्रथमा किंवा द्वितीय विभक्तीत असते. म्हणून नेक्स्ट प्रयोगाचा दुसरा प्रकार आहे कर्मणी प्रयोग. जसं कर्तरी प्रयोगात अण्णा आपण पाहिलं की कर्त्याच्या लिंगवचनानुसार क्रियापदाचे रूप बदलते, तसं कर्मणी प्रयोगामध्ये कर्माच्या लिंगवचनानुसार क्रियापदाचे रूप बदलते. कोणाच्या? कर्माच्या. बघ जरासं बदलून पाहू आपण. हा, कर्मणी प्रयोगाची व्याख्या बघायला आपण. लक्ष दे. पहिलं उदाहरण. एखाद्या कॅन्डिडेटचं नाव सांगा. नाही जाऊ दे बाबा. तो ती त्यानेच लिहू. त्याने गाय बांधली. त्याने गाय बांधली. कर्ता बदलून पाहतो. हा, तसं तर तुला कळालं कर्तरी प्रयोग असूच शकत नाही. कारण वाक्यातला कर्ता त्याने आहे ना. आणि तुला तर मी सांगितलंय कर्ता प्रथमा असेल तर कर्तरी असते. इथं म्हणशील का? नाही. मग कर्तरीचा विषयच क्लोज आहे. कर्मणी काऊन आहे तर कर्म बदलून पाहू. त्याने गाय बांधली का? तर त्याने गायचा लिंग बदल करा. बैल बांधला म्हणा. त्याने बैल बांधला. अरे जसं कर्म बदलायले बघ बघ. गायचं बैल केलं तेव्हा बांधलीचं काय झालं? बरं अनेक वचन केलं. त्याने गायी. त्याने गायी बांधल्या. गायी बांधल्या. अनेक वचन केलं. आता गाय एक होती आता गायी झाल्या. तरी क्रियापद बदलायले. बघा ना. बांधलीचं बांधला बांधल्या झालं. कशानुसार बदलायले? काय बदलल्या बदलायले? कर्ता का कर्म? मग जेव्हा कर्माच्या लिंग वचनानुसार क्रियापदाचे रूप बदलते तेव्हा कोणता प्रयोग होतो? कर्मणी प्रयोग. पण इथं बी पुन्हा तीच आहे. ही व्याख्या आहे तर ठीक आहे. पण कर्म बदलून बघायचं नाही. बघायला काय अडचण आहे? तुला बदलिताच येत नाही. इथं गायीचा बैल तुला करता आला. मी सांगतो दुसरं उदाहरण. पोलिसांनी चोर पकडला. बदल चोरचा लिंग बदल कर. बरं अनेक वचन कर. चोरे. तसं नाही. चोरे. चोर चोरच आहे. बदली जाईल का? मग आणीबाणी येते. निबंधाचं काय लिहावं? त्याने निबंध लिहिला. निबंधाचा लिंग बदल. त्याच्यातच पीएचडी करावं लागायचं तुला. कायला लोड घ्यायला बदलू नको म्हणलं बदलू नको. पुस्तकात फक्त व्याख्या दिली आपण तीच पाहतो. कर्माच्या लिंग वचनानुसार क्रियापदाचे रूप बदलते है ना. त्याला म्हणायचं असतं. त्यानं वाक्य हे दिलं तर त्याला म्हणायचं असतं ते पोलिसांनी चोर पकडला याचा लिंग आणि वचन बदल करून दाखवा.
बरोबर, कर्म बदलून. म्हणून कर्म बदलून बघायचंच नाही तर मग कर्मणी प्रयोग कसा ओळखायचा? खुना 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 पाहायच्या, खुना. पहिली खून वाक्य पाहूनच लक्षात आलं की कर्मणी प्रयोगात कर्त्याला काय दिसायला? कर्मणी प्रयोगात कर्त्याला प्रत्यय असतो. त्याच्यात जरा डिटेल जायचा असेल तर तो प्रत्यय तृतीयांत किंवा चतुर्थांत असतो. तृतीयांत आहे ना, नियशी नियशी, उत्तर तृतीय आहे बघ नाही, आणि चतुर्थीचे सला ते सलाना. कर्तरी प्रयोगात कर्ता प्रथमा होता, कर्मणी प्रयोगात कर्त्याला प्रत्यय. जर कर्मणी प्रयोगात कर्म असेल तर असं म्हणायचं बी नाही. काहून? कर्मणी प्रयोगात कर्म असायलाच पाहिजे. ज्या वाक्यात कर्म नाही त्या वाक्यात कर्मणी प्रयोग होऊच शकत नाही. पण कर्त्यापेक्षा महत्वाची खून आहे कर्म. तिकडं तरी धकलं होतं, कर्म नव्हतं त्याला तू आकर्मक म्हणला. इकडे धकत नाही, काही नाही, कर्म पाहिजेच पाहिजे. आणि नुसतं कर्म असून फायदा नाही, ते कोणाही भक्तीत पाहिजे, म्हणजे त्याला कोणताच प्रत्यय नसला पाहिजे. आणि क्रियापदाचा काळ ऑटोमॅटिक कर्त्याला प्रत्यय लावल्या भूतकाळ होते. म्हणून कर्मणी प्रयोगात क्रियापदाचा काळ साधा भूतकाळ असतो. ह्या खुना लावायच्या काही सेकंदात ओळखता येते. आणि ज्याला खुना बी लावायच्या नाही, याच्या आधी कर्तरी प्रयोग शिकवलेलं ज्याला कळलं, आता 5 उदाहरण दिली की रे, आणि तुम्ही त्याला ने लावला होता आठवणं, आणि तो भूतकाळ बी केलता, तर त्याला ने लावल्या जे वाक्य तुम्ही मला बोलले ते सगळे कोणाचे? पहिलं वाक्य काय होतं सांगा? आपलं. इसरलं ते साधी मनाने लिहू. पोलिसाने चोर पकडला. बघा, कर्त्याला प्रत्यय लावला, काळ भूतकाळ झाला, कर्म बी. नंबर 2, रामाने रावण मारला. ओके सर. तिसरं उदाहरण, विजयने निबंध लिहिला, त्याने पुस्तक वाचले, गुराख्याने गाय बांधली. गुराख्याने गाय बांधली. बघा रे, कर्त्याला काय दिसायलाय? प्रत्यय. कर्म आहे का वाक्यात? आहे. काळ बघून घ्या सगळ्या वाक्याचा, म्हणजे लक्षात आले. त्याच्यानंतर तिथे लिहिलं तर त्याने पुस्तक वाचले होतं ना, सॉरी, तो पुस्तक वाचतो होतं ना, इथं त्याने पुस्तक वाचले. तिकडं होतं तो निबंध लिहितो, इथं त्याने निबंध लिहिला. तिकडं होतं आरोही लाडू खाते, इथं आरोहीने लाडू खाल्ला. आरोहीने लाडू खाल्ला. बघा सर, आरोहीने लाडू खाल्ला. अंडरलाईन. कर्त्याला बघूत राहा सगळे प्रत्येक पटापटा पटापटा, कारण सध्या ऐकत आणि बरं वाटते. बरं, लय सोपं आहे. कर्त्याला प्रत्यय, कर्मणी प्रयोग. सगळा प्रयोग संपले, आम्ही प्रश्न दिले ना, मग ताण येते. कर्तरी वाटायला आहे, वाटायला नाही, डायरेक्टली लिहिता आलं पाहिजे. त्याच्याने एवढे हळू सांगायचं. बरोबर, 3च टॉपिक होऊ द्या, पण नंबर 1 त्याच्यात काही चुकलं नाही पाहिजे पुन्हा. त्यामुळे निरीक्षण करायचं. बरोबर, पोलिसांनी चोर पकडला. बघा, सगळ्या वाक्यातला कर्त्याला काय दिसायला? प्रत्यय दिसायला. कोणताही लागलाय ना. आणि कर्म बघून घ्या, चोर, रावण, गाय, पुस्तक आणि लाडू. पण विभक्ती कोणती आहे? प्रथमा. कर्त्याला प्रत्यय, कर्म प्रथमा, काळ भूतकाळ, म्हणजे कर्मणी प्रयोग. त्याच्यात कोणता असं जरी विचारलं तर कर्मणी प्रयोगाचे 5 प्रकार आहेत. या वाक्यामध्ये जरी हा कर्मणी प्रयोग असला तरी किती जणांना तुमच्या कर्म बदलून पाहिलं रे? कोणी पाहिलं का? नाही. मग कशावर ओळखलं माहिती का तुम्ही? कर्त्यावर. म्हणजे कर्माच्या लिंगवचनानुसार क्रियापदाचे रूप बदलत असले तरी वाक्यातला कर्ताच प्रधान असतो, म्हणून याला म्हणतात प्रधान कर्तृक कर्मणी. प्रधान कर्तृक कर्मणी. बॉस, प्रधान कर्तृक कर्मणी हे त्याचा आन्सर. पण पर्यायामध्ये नसते, डायरेक्ट कर्मणी प्रयोगच उत्तर लिहायचेच. लय आणि बनी आली त्याला प्रधान कर्तृक म्हणू शकता, कारण कर्म न बदलता तुला फक्त कर्त्याहून कळाला हा कर्मणी काय म्हणणे, म्हणून प्रधान कर्तृक कर्मणी. आता दुसरा प्रकार, प्राचीन कर्मणी. याच्या खुणा आहेत काही काही, लक्ष ठेवा मस्त. याला म्हणतात पुराण कर्मणी. प्राचीन मराठी काव्यातील सकर्मक धातूला ज हा प्रत्यय जोडलेला असतो. कोणता? बस, जची भाषा पूर्वी बोलायचो, आता बोलतात का? नाही. मग उत्तर लिहायचं प्राचीन कर्मणी. बघा, नळे इंद्रासी असे बोली जले, असं तुम्ही बोलता का? नळे इंद्रासी असे बोली जले? नाही. असं जर तुम्ही बोलायला लागले तर घरचे म्हणतात कोण्या क्लासला चालला तू? कालपर्यंत ठीक होता, याला दवाखान्यात नेलं लागते का नाही? मन शांती हॉस्पिटल, मेंटलचा इलाज होते तिथे. नळे इंद्राशी असे बोली जेले, तो काय कर्म करी जे लघु लेकराने,
तुआ काय कर्म करीजे लघु लेकराने, तुआ काय कर्म करीजे, जो जो कीजे परमार्थ लाहो, जो जो कीजे परमार्थ लाहो. तुला वाचता नाही आलं आणि वाचता आलं तर लिहिताच बी नाही आलं, समजायचं हे प्राचीन कर्मणी हे. कारण आपल्याला आपल्याच गोष्टी लिहिता येत नाही, असं कोण लिहित आहे बरं आहे का नाही. आणि ते बी नाही कळालं तर याच्यात जची भाषा दिसायली की ढळढळ काय ज ज ज बरं आहे का नाही. द्विजा निषिधा पासाओ मनी जेलो, मग एक अवधान देई जे, आहेत ना असे उदाहरण. गेले वाचा, तू फक्त एवढं ध्यानात घे, परीक्षेत आयतं उदाहरण येणार आहे, तू लिहायचं नाही, ते आल्यावर फक्त ओळखायचे आणि मग म्हणायचं अरे मास्तर म्हणलं तो वाचता येईना, बरं वाचता आलं तर जची भाषा दिसली, जची भाषा दिसेल, जची भाषा दिसली की काय प्राचीन कर्मणी. काही टेन्शन घ्यायचं नाही, म्हणजे याची स्पेशल खून आहे, चुकणारच नाही आणि दुसरीकडे कुठे येत बी नाही, याच प्रयोगात येत. राहील लक्षात. तिसरा प्रकार शक्य कर्मणी. कर्मणी प्रयोगाचे आपण प्रकार बघायला तो 2-2 मिनिटाला हे सांगणं गरजेचं आहे आपण काय बघायला. नाही ते सगळं झाल्यावर मला विचारायचं का नाही काय चालू होतं येदोळ. कारण काही जण येता येता जर चोपला असेल तर पहिली 5 मिनिटं ते सत्कार परस्तोर होतं जिवंत. कर्तरी प्रयोग सांगताना अर्धे डोळे त्याचे अशा अशा असे गुण करून. त्या दिवशी सांगितलं उदाहरण बोलताना तुम्हाला, काही जणांना अभ्यास करताना वर्गात माहोल इथंच आवडते, काही जणांना झोपा त्याच्यापाशी कला आहे पण उघड्या डोळ्यानं झोपते त्या अशी डोळ्या पापणी लवत. मला वाटते सगळ्या वर्गात याच ध्यान आहे काय की मला, पण नंतर कळते अरे याच समाधी अवस्था प्राप्त आहे. याला फळा दिसू लागला पण फळ्यावरच काय दिसन गेलं. चलतात असे चलचित्र गाव आपण आपल्याच मिळत असतो, गुंगीतच म्हणतात त्याला आपल्या गावात. तसंच राहू नको, त्याच्यामुळे मला त्याला सांगणं गरजेचं. काय पाहिलं आपण कर्मणी प्रयोगाचे प्रकार. पहिला कोणता पाहिला प्रधान कर्तृ कर्मणी, दुसरा प्राचीन कर्मणी, तिसरा आता आपल्याला शक्य कर्मणी कसा ओळखायचा त्याच्या खुणा. बरोबर आहे. कर्मणी हे म्हणल्यावर कर्त्याला प्रत्यय असणारच. फक्त शक्य कर्मणी काहून नाव दिले तुला एका मिनिटात कळते. इकडे भावा, आईच्याने काम करवते, आईच्याने काम करवते, बाबाच्याने जिना सोडवतो, बाबाच्याने जिना सोडवतो, रश्मीच्याने आंबट दही खाववते, रश्मीच्याने आंबट दही खाववते. असं बोलता का तुम्ही बोलताना? नाही. रश्मी दही खाते, आंबट दही खाववते. याचा अर्थ काय माहितीये का, एक काळ होता तिला जमत होतं खायला, मधात काहीतरी अडचण आली, डॉक्टर म्हणला आंबट चिंबट खाऊ नका, बरोबर आहे का नाही. पण त्याच्या बाद विशिष्ट वेळेनंतर पुन्हा ती ठीक झाली. आता लोक विचारत आता जमते का खायला, हा आता खावते, म्हणजे तब्येत राहिली असं. आलं लक्षात. याचा अर्थ हे जे क्रियापद आहेत का हे काय दाखवायलेत, वाक्यातल्या कर्त्याला वाक्यातली क्रिया करणं शक्य आहे, ती क्रिया करण्याचं सामर्थ्य आता त्याच्या अंगी आलेलं आहे हे दाखवायले. म्हणून शक्य कर्मणी ओळखण्याची खूण काय माहितीये का, वाक्यात पाहिजे कर्म प्लस पाहिजे समोर शक्य क्रियापद. शक्य क्रियापद असल्यामुळंच त्याला शक्य नाव दिलंय. कर्मणी तर आहेच की रे, काहून कर्त्याला काय असतो प्रत्यय, वाक्यात कर्म असते हे काय. पहिली त्या खुणा लिहून दिले पाय, कर्त्याला प्रत्यय आहे, कर्म प्रथमा आहे, काळ भूतकाळ असता हे साधा भूतकाळ, तर मग ते हे प्रयोग झाला असता. तिथं काळ बदलला किंवा क्रियापद बदललं, हे क्रियापद कोणतं आहे शक्य, म्हणून याचं नाव काय शक्य कर्म. या दोघांहून कळायले कर्मणी आहे आणि याच्याहून कळायले शक्य कर्मणी. मान्य करा, कारण शक्यता सुचवल्या चालली. म्हणून शक्य कर्मणी प्रयोगातील क्रियापदावरून शक्यता सुचवली जाते. म्हणून लक्षात राहू दे, आईच्याने काम करत. मी इतकं काहून सांगायलो, कारण परीक्षेत असं वाक्य आलं तर पोरं चुकली होती. बघ रे, तू सांग बरं याचं उत्तर. माझ्याच्याने आता चालवते. वर्गानं लक्षात फक्त काय ठेवलं, जाऊ दे ना काही नाही, शक्य क्रियापद येत असते. काशीनाथ शक्य क्रियापद, कर्त्याला प्रत्यय इथं बी आहे, शक्य क्रियापद इथं बी आहे, पण याचं उत्तर शक्य कर्मणी नाही, कारण वाक्यात कर्म नाही. हे लक्षात आलं. म्हणून मी येणार नाही इथे लिहायला. बाय काय लिहिले, कर्म प्लस शक्य क्रियापद. इथं कर्म आहे का वाक्यात नाही. मग आता तुम्ही म्हणाल याचं उत्तर काय लिहा, तूच ओळखू शकतो. बघ ना, बघ इकडे बघ, याला म्हणू का कर्तरी म्हणू का, कर्तरी. कर्तरी म्हणायचं असेल तर कर्ता प्रथमा पाहिजे, कर्मणी म्हणावं तर वाक्यात कर्म पाहिजे. दोन्ही नाहीत म्हणल्यावर एकच राहिला. का रे,
त्याच्यात तू म्हणला कर्म नाही, मग अकर्म भाव आहे का नाही? असं जायचं. क एखाद्याला एखाद्या प्रश्नाचं उत्तर असं डायरेक्ट माहित नसते काय, पण त्याला पर्याय दिल्या म्हणते हे नाहीये, हे नाही, मग हे बरोबर. उत्तर तर माहित नव्हतं, पण या दोघं नाहीत ही गॅरंटी होती. त्याचाच अभ्यास चांगला म्हणावा लागल, बरोबर का नाही? ते म्हणाले हे 3 पर्याय नाहीत म्हणून हे बरोबर आहे. तसं तू उत्तर तर लय भारी लिहितो, तुम्हाला माहिती आहे. 4 पर्याय असल्या प्रश्न कवा जिंदगी तिनं वाचलेला नाही, काही नाही, तरी असा विचार करून लिहितोय. पुन्हा पर्याय बघत आहे, हे वाटन वाचण्यात आल्यावर हे माय हे नाही, अकरा अंदाज लावतो. आणि आखरीला नाहीच मेळ लागला तर म्हणते जय बजरंगबली 2 नंबर. कवा झालं असेल तुमच्यासोबत असं बी. हे असे 4 गोल असतात हो, असतात का नाही 4 गोल? कवा काय होते माहितीये का? इतक्या उत्साहात असते काहून तर प्रश्न त्याच्या ओळखीचा असते आणि उत्तर पक्क माहित असते. गप उत्तर टॅली करण्याच्या नादात कवा ज्याचं उत्तर त्याला पाठ आहे त्याचं उत्तर असते 2 नंबर, पण हिनं गोल केले 3 नंबरला, बरोबर आहे का नाही? आणि 3 नंबरला अर्ध्यात गोल केल्या त्याला कळते अरे यार या प्रश्नाचं उत्तर 2 नंबर, पण त्याला माहिती आहे आता 2 नंबरला गोल करायचं जमत नाही. मग ती 3 नंबरलाच उरलेलं गोल करते आणि मनातले मनात बोलते काय माझ्या संग असंच होतं नेहमी. एक ओळखीचा होते, गडबडीत होते गाव मेळ लागत नाही. पण काय करतात त्याला माहिती याला गोल केलं तरी मार्क पडणार नाही, पण पुन्हा मन त्याचं मनाला सांत्वन देते काय जाऊ द्या काय सांगता बदललं तर बदललं 3 नंबर घ्या खाली बदलेन त्याचं 2. तर कर्मणी प्रयोगाचे प्रकार बघितले 3: प्रधान कर्तृक, प्राचीन कर्मणी आणि दुसरा शक्य कर्मणी. 4था प्रकार समापन कर्मणी. 4थ्या प्रकाराचं नाव काय? समापन कर्मणी. आता समापन कर्मणी प्रत्येकाच्या खुणा द्यायलोत ना आपण, काहीतरी वेगळ्या आहेत का नाही? सारख्या आहेत का रे? नाही, काहीतरी वेगळ्या खुणा आहेत, त्या खुणा लक्षात राहू दे. कर्मणी तुला लक्षात आला, आता समापन कर्मणी कसं ओळखायचं? त्याच्या नावातच हे इकडे पहा. समापन म्हणजे समाप्तीचा बोध होतो, याची ओळखण्याची खूण आहे. त्याचा शेवट ऊन हुन अधिक झाला, झाली, झाले नव्हतं. म्हणजेच ज्या क्रिया संयुक्त क्रियापदावरून, याच्यात येणारं क्रियापद कसं असते? संयुक्त. ज्या संयुक्त क्रियापदावरून क्रिया समाप्तीचा बोध होतो त्याला म्हणतात समापन कर्म. बघा, आणि या वाक्यातला कर्ता बया षष्टी विभक्तीत असते. पहिला अपवाद आहे, नियमानं षष्टी विभक्तीत लागलेला प्रत्येक कर्ता कधीच नसतो, पण ह्या वाक्यात कर्ता षष्टी असतो. काय उदाहरण? आजीची गोष्ट सांगून झाली. आजीची गोष्ट सांगून झाली. मी जर लिहिलं ना सांगून तर अर्थ पूर्ण नाही. मी जर लिहिलं आजीची गोष्ट झाली तरी अर्थ नाही. सांगून झालीला अंडरलाईन आली तर अर्थ आहे. याला म्हणतात संयुक्त क्रियापद. व्याख्या पाहिली असेल ना रे? धातू साधित आणि सहाय्यकारी क्रियापद यांनी मिळून बनणाऱ्या क्रियापदाला संयुक्त क्रियापद म्हणतात. आणि ज्या संयुक्त क्रियापदावरून क्रिया समाप्तीचा बोध होतो त्याला म्हणतात समापन कर्मणी. बघा, संपली क्रिया. आजीची गोष्ट सांगून झाली. हे धोळ म्हणलं आरोही लाडू खाते, आता म्हण आरोहीचा लाडू खाऊन झाला. आरोहीचा लाडू खाऊन झाला. माझे पुस्तक वाचून झाले. माझे पुस्तक वाचून झाले. माझे आले म्हणजे ते बी षष्टी बर. झा जी जे चाची चेला समानार्थी येते. माझे पुस्तक वाचून झाले. त्याचे गाणे गाऊन झाले. त्याचा निबंध लिहून झाला. बस, भावना पोहोचली ते महत्वाचं. लक्षात आलं ना समाप्तीचा बोध? आणि इतकं सांगून बी समाप्ती लक्षात आली नसेल तुम्हाला सांगावं लागेल समजून. बरोबर का? तुम्ही तर गावातच राहता त्याच्यामुळे काही अडचण नाही. पण कवा तुम्ही इथं असले आणि गाव तिकडं असेल, मुक्कामी इथंच राहत असत रोज, तर गावात पारायण असते. 10 दिवस तू कवा फिरकला नाही गावाकडे पारायणा दिवशी. लोक बस म्हणून लागले, तू बसला नाही. पण लास्टच्या दिवशी समाप्ती होती. माहिती आहे तुला समाप्ती? या पारायणाची समाप्ती होती त्या दिवशी. तुला माहिती दुपारी पंगत कीर्तन असते. बरं, कवा न जाणारा कार्यकर्ता त्या दिवशी गेला. त्याला माहिती आहे आजूबाजूच्या गावातली लोक बी येतात. लोक म्हणायलो मी, कपडे बिपडे चांगले चुंगले घालून गेला. मास्तराला बोलिली ना आमच्या गावात पंगत यास. आमच्यासारखी मास्तर आली बी जेवायचं म्हणले.
बरोबर आहे का नाही? तू गेला म्हणले आम्हाला काय लाज नव्हती, पण आम्ही बसलो पहिल्या पंक्तीला, महाराजाचं कीर्तन झालं, पण भाऊ वाढायलाच आला नाही. बरोबर आहे का नाही? तसाच उभा राहिला. बरोबर आहे का नाही? जेव्हा पहिली पंगत उठली आणि माईक मध्ये आवाज झाला, यानंतर आता महिलांची पंगत बसली, भाऊनं सुरू केलं, गावातली पंगत हे बापा वाढावं लागत असते. तिथं म्हातारा आलडू आलडू गळा कोडा पडला. बरोबर आहे का नाही? तर वाढायला गेला सगळ्या पंक्तीला वाढवणं नाही, आधी येणं पाहिलं कोण्या पंक्ती जायचंय. सगळेच आयटम हेच वाढायला, चपाती बी हेच, बुंदी हेच, बाकीचे लोक बाकीच्या पंक्ती नाही, एकाच पंक्तीने फिरायला. गावातले म्हातारे असतात नियोजन ठेवायला, म्हाताऱ्याची नजर गेली याच्यावर. बरं आहे का नाही? ह्या कार्यकर्ता करून काय राहिलाय, मग त्याला कळलं एकाच पंक्तीत फिराय. हेनं माईक मध्ये गेला आणि नावानिशी याचा उद्धार केला. अरे बाकीचे लोक जेव्हा बसलेत रे, एकाच पंक्तीत काऊन फिरायला तू? बरोबर आहे का नाही? नावानिशी उद्धार केल्या त्याला कळलं, अरे पकडील काय ह्या. यानं गेलं की काय होतं त्याच्यापाशी, टोपलं बिपलं जे घेतलं, बरोबर आहे, जातानी शिवाय देतच गेला. बरोबर आहे का नाही? वाडाचे वाडा माये काही करा, त्यात आपण नाही वाढ काम करायचे करा, आहे का नाही? राग आला, जाग्या उभं राहिला, पहिल्या पंक्तीला बसलं होतं, त्याला लोकांना उठील तर उठ गावातला आहे म्हणून. बरोबर आहे का नाही? त्याच्यानंतर महिलांची बसली, याला भूक लागली म्हणणार, यानं राग बरोबर आहे का नाही, नियोजन पाहतच सुरू केला जाय. बाजूवरची ती बुंदी गप्प लोक म्हणले काय आहे, काय नाही, पहा लोकच काय झाली. तर समाप्ती माहित आहे आपण नाही, तुम्ही तसं काही करीत नाही. तिकडं दक्षिण आफ्रिकेतलं सांगायला तुका. नेक्स्ट 5वा प्रकार आपण बघायलो. 4था प्रकार होता समापन कर्मणी. 5वा प्रकार आहे नवीन कर्मणी, किंवा यालाच म्हणतात बॉस कर्म कर्तरी. कर्म कर्तरी किंवा नवीन कर्मणी. राईट. आता हे प्रयोग कसा ओळखायचा हे तर कळाला समापन आपल्याला. आता नवीन कर्मणी कसा, याची रचना इंग्रजीतील पॅसिव्ह व्हॉइस प्रमाणे असते. इंग्रजीतील पॅसिव्ह व्हॉइस प्रमाणे असते. म्हणजे काय बा, कर्म सुरुवातीला असते आणि कर्त्याला कडून लागलेला असते. कडून हे शब्दयोगी अव्यय आहे. बरं आहे का नाही? काय लागलेलं असते? कडून. मग आता ते उदाहरण जे म्हणला होता, राम रावण मारतो, रामाने रावण मारला, कर्मणी प्रयोग होता ना. तर याला जर आपल्याला नवीन कर्मणी करायचं असेल तर रावण आधी लिहावं लागत. रावण रामाकडून मारला गेला किंवा मारला जातो, काही लिहा. बघा, कर्म सुरुवातीला आले, कर्त्याला काय लागले? कडून. म्हणून उत्तर काय? नवीन कर्मणी. राईट सर. नेक्स्ट, चोर पोलिसाकडून. चोर पोलिसाकडून पकडला गेला. करेक्ट. कर्म सुरुवातीला. पण दरवेळेस सुरुवातीला येईल असं काही नाही. कधी कधी वाक्य असे येते परीक्षेत, न्यायाधीशाकडून दंड आकारण्यात आला. न्यायाधीशाकडून दंड आकारण्यात आला. न्यायाधीशाकडून दंड आकारण्यात आला. आता या वाक्यात परीक्षेत काय विचारलं जाय का ना, प्रयोग ओळखायचा ना, तो प्रयोग नाही विचारला, कर्ता ओळखा म्हणून आलो. तर घाबरानं काय केलं, त्याला शिकलेल्या खुणा लावल्या. म्हणला क्रियापदाच्या मूळ धातूला नारा नारी नारी. विचारला प्रश्न, म्हणला आकारल्या जाणारा कोण? उत्तर आलं दंड. गलत आहे, गलत. दंड आकारणारा कोण आहे हा वाक्यातला सब्जेक्ट आहे. आणि तुला हे बी कळायला पाहिजे की कडून कोणाला लागते. मग करता कोण असत? तू का आला म्हणला दंड? मी का आला? मी का म्हणलो? 2-4 जण तर त्याच्यामुळे काही विचारलं ना, काही सांगित बी नाही. काऊन? त्याचं म्हणणं नाही, जे खाण्याला सांगितलं त्या चुकलं की त्याला ते म्हणते मी येडा आहे, गपची बसा, येडा आहे. काही बोलायचंच नाही आगाव. चुकत बी नाही आणि बरोबर बी येत नाही. असो, रावण रामाकडून मारला गेला, चोर पोलिसाकडून पकडला गेला, न्यायाधीशाकडून दंड आकारण्यात आला. 4थं उदाहरण, थोरांकडून सत्य बोलल्या जाते. कोणाकडून? थोरांकडून. चोरांकडून नाही, थोरांकडून. थोर थोर म्हणजे मोठे लोक. थोरांकडून सत्य बोलल्या जाते. इतके सांगून बी कवा कवा चुकते, कारण तुम्हाला माहिती आहे खून फक्त काय कडून लागते. पण कवा कवा काही वाक्यात अपवाद येतात, त्याला कडून लागत नाही. ते कडून असते पण कंसात असते. उदाहरण, सर्वांना समज दिली जाईल असं वाक्य परीक्षेत आलं. सर्वांना समज दिली जाईल, प्रयोग ओळखा. ते उगं लागलं करता ओळखायला, देणारी कोण आहे? समूहच. मग म्हणला कर्तरी प्रयोग. तसं नाही, सर्वांना समज दिली जाईल. उत्तर आहे नवीन कर्मणी. का बरं? कारण सर्वांना समज दिली जाईल, कोण देणार आहे? मनानच का?
कोणतरी है कंसात है, गुरुजी कडून सर्वांना समज दिली जाईल, आईकडून, वडिलाकडून, थोरांकडून, जे काय असेल ती कंसात आहे, दिसन झालं इथं, ते लिहायची गरज बी नाही. दुसरं उदाहरण, सभेत पत्रके वाटली गेली, मनानं कशी जाता? सभेत पत्रके वाटली गेली, मनानं कशी वाटली जातात का? नाही, कोणीतरी है पण कुठे आहे ते? कंसात. कोण आहे? शिपायाकडून. सभेत पत्रके वाटली गेली. मग शिपायाकडून शब्द असतात ओळखू आलं असतं, पण नसताना बी ओळखू आलं पाहिजे. म्हणून हे 2-3 अपवाद लक्षात राहू दे. सर्वांना समज दिली जाईल, दुसरं सभेत पत्रके वाटली गेली, आणि तिसरं वर्गात नोटीस फिरवली जाईल. वर्गात नोटीस फिरवली जाईल. मनानं कशी फिरेल? मॉनिटर करून फिरवली जाईल, गुरुजीकडून फिरवली जाईल, शिपायाकडून फिरवली जाईल. ते कंसात आहे. म्हणून हे 3 अपवाद आहेत. जिथं कडून येत नाही पण तरी त्याचं उत्तर लिहायचे, नवीन कर्मणी प्रयोग. राहील लक्षात? किती प्रकार पाहिले आपण सांगा? 5. पहिला प्रकार होता प्रधान कर्तुक. त्या प्रधान कर्तुकला लक्षात ठेवायची गरज नाही, तू एवढंच लक्षात ठेव, रामा आंबा खातो हा जर कर्तरी प्रयोग असेल, रामा आंबा खातो हा जर कर्तरी प्रयोग असेल, तर रामाने आंबा खाल्ला कर्मणी प्रयोग. फिनिश. गांधीजी सत्याग्रह करतात हा कर्तरी प्रयोग असेल, तर गांधीजीने सत्याग्रह केला हा कर्मणी प्रयोग. राईट. त्याच्या बाद ज ची भाषा प्राचीन कर्मणी, कर्म प्लस शक्य क्रियापद शक्य कर्मणी, उन हुना अधिक झाला झाली समाप्तीचा बोध समापन कर्मणी, आणि कर्त्याला लागलं कडून कर्म आलं सुरुवातीला नवीन कर्मणी. त्याच्यात हे अपवाद. नेक्स्ट, तिसरा प्रकार भावे प्रयोग. कर्तरी प्रयोग पाहताना तुम्ही पाहिलं, कर्तरी प्रयोगात कर्त्यानुसार क्रियापद बदलतंय, कर्त्यानुसार क्रियापद बदलतंय, त्याला म्हणतात कर्तरी प्रयोग. कर्मणी प्रयोगात पाहिलं, कर्माच्या लिंगवचनानुसार क्रियापद बदलतंय. काय पाहिलं? कर्मानुसार क्रियापद बदलते, है ना. आता बघायचं, कर्ता बदलो का कर्म बदलो, दोघानुसार भी क्रियापद बदलत नाही. करेक्ट. दोघानुसार भी क्रियापद बदलत नाही, त्याला म्हणतात भावे प्रयोग. जेव्हा कर्त्याच्या आणि कर्माच्या लिंगवचनानुसार क्रियापदाचे रूप बदलत नाही, तेव्हा कोणता प्रयोग होतो? भावे प्रयोग. एक उदाहरण तोंडी पाहू, नंतर त्याचे प्रकार सांगतो डायरेक्ट. चला पहा, पहिलं उदाहरण, भैरवीने बैलांना बांधले. भैरवीने बैलांना बांधले. भैरवीने बैलांना बांधले. कर्ता बदलू, भैरवी होता ना, आता भैरव करा. भैरवने बैलांना बांधले. पहिले बांधलेच होतं, आता बांधले. कर्ता बदलून पाहिला तरी क्रियापद बदललं नाही. आता कर्म बदलू, बैलांना कॅन्सल. भैरवीने गायींना बांधले. कोणाला? गायींना. अंडरलाईन गायींना. तरी बदलायले नाही. म्हणजे याचा अर्थ कर्ता बदलला तरी क्रियापद बदलणं, कर्म बदललं तरी क्रियापद बदलणं. म्हणजे जेव्हा कर्त्याच्या आणि कर्माच्या लिंगवचनानुसार क्रियापदाचे रूप बदलत नाही, तेव्हा कोणता होतोय? भावे. मग भावे प्रयोग कसा ओळखायचा ते पहा. पहिला प्रकार आहे याचा सकर्मक भावे प्रयोग. सकर्मक भावे प्रयोग. दुसरा आहे अकर्मक भावे प्रयोग, आणि तिसरा आहे भाव कर्तरी प्रयोग. तिसरा काय? भाव कर्तरी प्रयोग. भाव कर्तरी प्रयोग. चला, याच्या बी खुणा पाहिल्या की हा पॅक होऊन जाते कार्यक्रम. सकर्मक भावे ओळखण्याची खूण आहे का अण्णा? कर्ता आणि कर्म दोघांना भी प्रत्यय जोडलेला असेल तर ते असतंय सकर्मक भावे. फिनिश. खूणच समाप्त. किती सोपं पाहिजे ना. आतापर्यंत बघितलं का कर्तरी प्रयोगात काय पाहिलं तुम्ही? कर्ता प्रथमा. कर्मणीमध्ये कर्त्याला प्रत्यय, पण कर्म प्रथमा होत. कर्मणीमध्ये कर्म प्रथमा. आता काय म्हणाल ते? कर्त्याला बी प्रत्यय, धर्माला बी प्रत्यय, दोघायला प्रत्यय असेल तर सकर्मक भावे असतो. भावे तर असतोच, पण त्याच्यात कोणता? चला पाय उदाहरण. कर्तरीमध्ये पोलीस चोर पकडतो, कर्मणीमध्ये पोलिसाने चोर पकडला, भावेमध्ये पोलिसाने चोरास पकडले. पोलिसाने चोरास. करेक्ट. कर्त्याला बी प्रत्यय, कर्माला बी प्रत्यय, म्हणून भावे प्रयोग. भैरवीने बैलांना बांधले, ते झालं ना उदाहरण. दुसरं लिहू, गुराख्याने गाईस बांधले. गुराख्याने गाईस बांधले. कर्त्याला प्रत्यय, कर्माला प्रत्यय. पर तिसरं, कंडक्टरने प्रवाशाला विचारले. कंडक्टरने प्रवाशाला विचारले. विचारणार झाला, फुकट तिकीट दौडली जाणार आहे. बरं आहे का नाही? कर्त्याला बी प्रत्यय दिसायला का बघा, आणि कर्माला बी दिसायला. रामाने रावणास किंवा रामाने रावणाला मारले. रामाने रावणाला मारले. करेक्ट.
उतरल्या. कर्त्याला प्रत्यय, कर्माला प्रत्यय म्हणून सकर्मक भावे. सकर्मक भावे, करेक्ट. दोघायला प्रत्यय असला की सकर्मक भावे असतो फिक्स, कारण कर्म आहे म्हणून तर ते म्हणाले त्याला प्रत्यय. अकर्मक भावे फक्त ओळखण्याची खून लक्षात राहू द्यावं लागते, कारण याचं कन्फ्युजन कर्मणी सोबत होते. मग याची खून काय? अकर्मक भावे कसा ओळखायचं? दिसतात नाव दिसायले, कर्म असेल का वाक्यात? नाही. म्हणजे इथं काय असते रे? कर्त्याला असतो प्रत्यय, वाक्यात नसतंय कर्म, कर्म नसतंय, आणि जे क्रियापद असतंय ते विद्यार्थी किंवा शक्यतार्थी असते. विद्यार्थी किंवा शक्यतार्थी असते. याचा नमुना पाहिला आपण. माझ्याच्याने आता चालवते, शक्य होतं ना रे, आणि माग कर्म नव्हतं, तेव्हा हेच तर होतं अकर्मक भावे. चला बघा उदाहरण. विद्यार्थी म्हणजे त्याचा शेवट वाविवेन होते, माहिती ना आपल्याला. चला बघा. मुलांनी चांगले वागावे. मुलांनी चांगले वागावे, करेक्ट. नंबर 2. दुसरं उदाहरण लिहिलं आपण. सांगा. सर्वांनी मनसोक्त हसावे. सर्वांनी मनसोक्त हसावे, किंवा त्यांनी आता शांत मरावे. त्यांनी आता शांत मरावे, बरे का नाही? बघा वाक्यातल्या कर्त्याला बघा प्रत्यय आहे का? कर्त्याला प्रत्यय आहे का? येस. कर्म हे वाक्यात एका बी नाही. क्रियापद विद्यार्थी हे सगळं वावे. ओके. आता शक्यवाल्याचं उदाहरण घेऊ ना. माझ्याच्याने आता चालवते, दिलतं ना रे. माझ्याच्याने आता चालवते, त्याच्याच्याने आता पळवते, किंवा माझ्याच्याने आता बसवते, बोलतो ना आपण. आजारानंतर मला आता खेळवते, बरोबर आहे का नाही? मला आता खेळवते. पण एकाही वाक्यात काय नाही? कर्म नाही. क्रियापद शक्य नाही तर विद्यार्थी, त्यालाच म्हणतात अकर्मक भावे. आता तुला काय ताण आला ते सांग ना. समजा एखादं म्हणलं मला लय ताण आलाय, माझ्याच्याने आता चालवते, हे कसं काय अकर्मक भावे? बरं याला कर्तरी म्हणू. मग कर्तरी म्हण. खुणा लाव ना आपल्या, याला कर्तरी म्हणून आपण काय खून सांगितली ती कर्तरी असण्यासाठी करता काय पाहिजे? हाय का? कर्तरीचा पत्ता खटला ना भाई. मग आता याला म्हणू कर्मणी. काय म्हणू याला? कर्मणी. मग कर्मणी असण्यासाठी सगळ्यात स्ट्रॉंग खून काय? वाक्यात कर्म पाहिजे. दाखवा कर्म. विचार ना, प्रश्न विचार. चालणारा कोण आहे? मी. काय चालतो? मी. याले उत्तर आता. काय चालतो? आता. नाही ना कर्म दे, बरोबर आहे का नाही? हे काय वेळ दर्शवणारा शब्द आहे. आज, उद्या, परवा, आता, सध्या, तूर्त, हल्ली, लगेच, केव्हा, जेव्हा, बरोबर आहे का नाही? जे बी शब्द असतात, पूर्वी, सांप्रत, हे सगळे काल वाचक क्रियाविशेषण आहेत, आणि क्रियाविशेषण हे कधीच कर्म नसते. म्हणून या वाक्यात कर्म नाहीये. मग कर्म नाही म्हणून कोणता प्रयोग नाही? कर्मणी नाही. मग कर्तरी कटला, कर्मणी कटला, उरला कोण? तेच तर सांगायला भावे. का असंही जावं लागते, त्याला इलाज नाही, हो ना. एखाद्याला हे कर्म जर वाटलं तर ते लिहायचं याचं उत्तर कर्मणी, बरोबर का नाही? मग ते काय कर्म आड आले, बाकी काय? कर्म नसताना कर्म वाटणं, बरोबर का नाही? नेक्स्ट, भाव कर्तरी. हे तर जगाच्या हिरायतच आहे. पाहिलं असं ना क्रियापदाचा प्रकार, त्याचं नाव आहे भाव कर्तुक क्रियापद. नाव काय? भाव कर्तुक क्रियापद. ज्या क्रियापदाला वाक्याचा अर्थ पूर्ण होण्यासाठी ना कर्त्याची गरज लागते ना कर्माची गरज लागते. काही क्रियापद मराठीत असे आहेत, त्या क्रियापदातून व्यक्त होणारा भाव हाच वाक्यातल्या कर्त्याचं काम करतो, त्याला म्हणतात भाव कर्तरी. त्या क्रियापदातून व्यक्त होणारा भाव. गाजलेले आहेत ना, सांजावले, उजाडले, गडगडते, मळमळते, खवखवते आणि कलकलते. लिहिलं उदाहरण तू काय म्हणला? आज जरा लवकरच उजाडले. आज जरा लवकरच उजाडले, करेक्ट. अंडरलाईन. उजाडले एवढ्यावरूनच ओळखायचा. 5 वाजण्यापूर्वीच सांजावले. 5 वाजण्यापूर्वीच सांजावले. 5 वाजण्यापूर्वीच सांजावले. संजयला बसमध्ये मळमळते. संजयला बसमध्ये मळमळते. काही तोंडी सांगतो. पुण्यावरून येताना कात्रज जवळ मावळले. मावळले शब्द आला. त्याच्या घशात सारखे खवखवते. खवखवते. पित्तामुळे त्याला सारखे कलकलते. म्हणून सांजावले, उजाडले. याला ओळखण्याची खूण म्हणजे हे क्रियापद आहे. हे क्रियापद दुसरीकडे कुठंच येत नाहीत, फक्त एकाच प्रयोगात येतात. त्याचं नाव भाव कर्तरी प्रयोग. मग त्याची ओळखण्याची खूण काय? क्रियापद. आणि शेवटी बघा मात्रा फिक्सच असते. पुन्हा सांजावले सगळ्याच याच्यात बघा, पुऱ्याच्या मात्रा फिक्सच असते.
प्रत्येक सगळे वाक्य बघा एंडिंगला शेवट मात्र्यानं होत असत. मात्रा कळते ना मात्रे साहेब, बरोबर आहे. आणि ज्याच्यावर मात्रा आहे त्याला येडका ये मिक्स झालेला असते है ना. म्हणून म्हणतात भावे प्रयोगातलं क्रियापद हे एकारांत असते. म्हणून तुम्हाला पुस्तकात गेले एक डायलॉग भेटते ऐकायला, काय भावे प्रयोगातलं क्रियापद हे तृतीय पुरुषी नपुसक लिंगी एकवचनी असते. भावे प्रयोगातलं क्रियापद हे तृतीय पुरुषी नपुसक लिंगी एकवचनी असते. प्रश्न आलेला आहे शाळेला, लक्षात राहू दे. तर सांगा भावे प्रयोगाचे प्रकार किती आहेत? 3. सकर्म भावे, ओळखण्याची खूण, कर्ता आणि कर्म दोघायला बी प्रत्यय. अकर्मक भावे, कर्त्याला प्रत्यय असतो, वाक्यात कर्म नसते. क्रियापद विद्यार्थी किंवा शक्यतार्थी. भाव कर्तरी क्रियापद सांजावले उजाडले, पाडात पाठ ठेवणं तू ते सांजावले उजाडले, गडगडते मळमळते खवखवते कलकलते, ते लगेच ओळख येते आपली क्रियापद नाहीत, आकारा नाहीत, बरोबर आहे. आणि हे 3 प्रयोग ज्याला पक्के लक्षात आले त्याला चौथा प्रकार भी लक्षात येतो, बरोबर आहे. पुन्हा एकदा सांगा उत्तर मला, आता मी विचारायलो. पहिला प्रश्न, कर्त्यानुसार क्रियापद बदललं तर कोणता प्रयोग होतो? कर्तरी, करेक्ट. कर्मानुसार क्रियापद बदललं, कर्मणी, ओके. कर्ता आणि कर्म दोन्ही बदलले तरी भी क्रियापद बदलत नाही, भावे. सगळे ऐकायलेच, ओके. लास्ट डायलॉग मग आपला राहिला का नाही बघ, हे राहिला ना डायलॉग कोणचा, की जर वाक्यातला कर्ता आणि कर्म दोघं भी बदलले आणि दोघांनुसार भी क्रियापद बदलू लागलं, हे गोळा झालं का, की कर्त्यानुसार भी क्रियापद बदलायले आणि कर्मानुसार भी क्रियापद बदलायले, तवा होतो तात्या संकर प्रयोग. लक्ष दे, संकर प्रयोग त्याला म्हणतात मिश्र प्रयोग. म्हणजे इथं एकाच वाक्यात 2 प्रयोगाच्या छटा दिसतात आपल्याला, खुणा एकाच वाक्यात 2, बरोबर आहे का नाही. आता फक्त स्पेशल बघितले ना, कर्तरी कर्मणी भावे. आता नाही, आता एकाच वाक्यात दोघं कर्तरी बिन कर्मणी बी, कर्तरी बी आणि भावे बी, कर्मणी बी आणि भावे, मग त्यालाच म्हणतात संकर प्रयोग. लक्ष दे, कसा ओळखायचा. बऱ्याच जण ताण देते पुस्तकात, तो लय बाऱ्या वाचलं पण मेळ लागला नसेल. आज तुला लक्षात येईल की हे कसं ओळखायचं. लय सोपा कार्यक्रम. कर्तू कर्म संकर प्रयोग. लक्ष दे, मी शॉर्टकट मध्ये नाव लिहिलो. कर्तू नाव दिसलं की त्याचा अर्थ काय घ्यायचा तुम्ही? कर्तरी. कर्म नाव दिसायले का, त्याला शॉर्टकट लिहिलं मी, कर्मणीला कर्मणी, है ना. म्हणून कर्तू कर्म संकर म्हणजे याचा अर्थ, आता जे वाक्य मी इथे लिहिल त्याच्यात कर्तरी आणि कर्मणी दोन्ही प्रयोगाच्या खुणा मला आढळणार असल्यामुळं मी त्याला काय नाव देणार? कर्तू कर्म संकर. संकर म्हणजे मिश्र. ओके, नेक्स्ट. दुसरे प्रयोग, कर्तू भाव संकर प्रयोग. कर्तू भाव संकर प्रयोग, कर्तू भाव संकर प्रयोग. आणि तिसरं, दोघांच्या भांडणात नसते काही नाही, हे अलगच हे कार्य करतात, कर्मभाव संकर. बघा, कर्मभाव म्हणजे कर्मणी आणि भावे, कर्मणी आणि भावे. इथं कर्तरी आणि भावे, तिथं कर्तरी आणि कर्मणी, राईट. जे प्रकार 3 लक्षात आले तुमच्या, तर तुम्हाला आणखीन सोपी खून सांगतो आता. 3तलं कन्फ्युजन ते राहू द्या पलकड 2 मिनिटासाठी. ते या दोघांमुळे ते पॅक होते, काही खुना बिना काही याख्या बिख्या काही गरज नाही. तो लक्षात फक्त एवढं ठेवायचं, ज्या वाक्यात कर्तरी प्रयोग असतो, कोणता? ज्या वाक्यात कर्तरी म्हणजे कर्तू हे नाव दिसायले ना, हे असण्यासाठी फक्त बघायचा कर्ता. एरी तुम्ही करताच बघणार आहेत कर्तरी ओळखण्यासाठी. पण इथं जरा संकर प्रयोगात कर्ता हा द्वितीय पुरुषी असतो. फिनिश. या एकाच खुणावून तुला हे प्रयोग फिक्स झाला, 1 आणि हे 2. या दोघांपैकी उत्तर काय असते? कर्ता द्वितीय पुरुषी म्हणजे सेकंड पर्सन. आणि सेकंड पर्सन म्हणजे काय? त्यासाठी पहिला पर्सन बी माहित पाहिजे. प्रथम पुरुषी म्हणजे मी आणि आम्ही. मी माझ्याबद्दल बोलायलो तर प्रथम पुरुषी, तुझ्याबद्दल बोलायलो तर द्वितीय पुरुषी, तू किंवा तुम्ही, तू किंवा तुम्ही, करेक्ट. म्हणून जर तुला दिसलं रे तू किंवा तुम्ही सोडून, याचे उदाहरणच नसणार गॅरंटी या दोघांची. चला आता उदाहरणाचं निरीक्षण करा पटापट. पहिलं उदाहरण, तू मला ग्रंथ दिलास किंवा तू मला फुल दिलेस. तू मला फुल दिलेस. नेक्स्ट, तू मला पुस्तक दिलेस.
तू कविता म्हटलीस, तू कविता म्हटलीस आणि तुम्ही कामे केलीत. तू कविता म्हटलीस, तुम्ही कामे केलीत. सर सर फक्त तुम्ही निरीक्षण करा, बाकी काही ताण घेऊ नको. निरीक्षण कर फक्त. तू कसं यायला इथं बी तू येणार गॅरंटी. तू गाईला घालविलेस, तू मला नाटकाला न्यायचे होतेस. बरोबर का नाही? किंवा तू मला मुंबईला न्यायचे होते, जे काय असेल. वाचा, 5-6 उदाहरणं झाली. बरोबर. किंवा लास्ट, तू घरी जायचे होतेस. कर्मवाली झाली, बिना कर्माचे एक देतो ना. तू घरी जायचे होतेस. चला आता तुला काय प्रयोग ओळखायचा नाही, काही नाही आपल्याला. तुला कन्फ्युजन सुरू झालं ना. आता समजा तुला असं वाटायले तू मला पुस्तक दिलेशी वाक्य परीक्षेत आल्यावर काय लिहावं होतं, असं ताण येणार. मग तुला मी पुन्हा सांगितल्यात की द्वितीय पुरुषी दिसलं की कर्तू फिक्स असते. राईट. मग तुला बी कळलं कर्तू फिक्स आहे. मग कोणचा कर्तू? इथं बी कर्तू आहे, इथं बी कर्तू आहे. राईट ना. मात्र हे तर कटलं ना. तुला कन्फ्युजन कशात होणार? या दोघांमध्ये. मान्य करा. आता या दोघांचं मॅटर कसं मिटवायचं ते पहा. कर्तू फिक्स एवढं तर कळालं, कारण इकडे तर कर्तू नाव आहे का नाही. मग या दोघांतून उत्तर हे कन्फर्म आहे का? ओके, 50% झालं ना. मग या दोघांत शोधायले म्हणजे आता त्याच्यात बी पुढे कसं जायचं आहे. कर्तू या लक्ष दे रे. तू वरून काय ओळखलंस? तू फक्त ओळखलास कर्तू. पण याच्या 2 प्रयोगाच्या छटा आहेत म्हणल्या. हे काय उगाच आले का? काय कर्म आहे ना. तर ते सांगायले मला वाक्यात कर्म पाहिजे. कर्मणी प्रयोग काय सांगते? वाक्यात कर्म पाहिजे. कोण्या विभक्तीत पाहिजे? प्रथमा. बघ काय दिले, काय दिले, काय म्हटली, काय केले. राईट सर. पण सगळ्या वाक्यात कर्म आहे. कोण्या विभक्तीत? प्रथमा. मग उत्तर कोणतं असेल? कर्मणी प्रयोग. मग तू मुळ कर्तू आणि कर्मामुळं कर्मणी. बरे का राग काय म्हणला नाही ना. तू मला फुल दिलेस, मला कर्तू भावे वाटायला चालतंय ना. कर्तू भाव वाटू दे त्याला 2 मिनिटं. ठीक आहे. कर्तू कशामुळं? तू मुळं. आता हे सांग मला भावे कशामुळं? भावे प्रयोगात कर्माला काय असते? प्रत्यय. या वाक्यात कर्म कोण आहे? फुल. याला प्रत्यय आहे का? मग याला प्रत्यय नाही म्हणजे भावे असेल का? नाही. मग याचा पत्ता कटला. ते तर मगवाच कटलं होतं. मग उरलं कोण? कर्तू कर्म संख. म्हणून तू मुळ कर्तू, फुल मुळ कर्मणी. क्लिअर आहे? इथं बा तुला लगेच फरक लक्षात येते अजून. चला इथं बी तू मुळ कर्तू. तुला म्हणलं कर्तू नाव असेल तर तू येणारच, नाही तर तुम्ही येणार. म्हणून इथं कर्तू फिक्स. पण भावे कशामुळे? आता कर्म ओळख. काय घालवलेच? गाईला. प्रत्यय दिसायला. तुला कन्फ्युजन झालं हे लिहावं का ते लिहावं. तर तू बघणार जरा कर्माला काय इथं प्रत्यय. आणि कर्मणी प्रयोगात कर्माला प्रत्यय असतो का? नाही. मग याचा पत्ता कॅन्सल. हे आन्सर कर्तृ भाव संकर. बोलत राहा. इथं बघ काय मग नाटकाला. याच्यात तू ओळख बरं कर्म कोणतं आहे? तू मला नाटकाला न्यायचे होतेस. गलत है, गलत है. तुला म्हणलो होतो डायरेक्ट कर्म ओळखायचं नाही. प्रश्न विचार की रे. तू मला नाटकाला न्यायचे होतेस. या वाक्यात न्यायचे होतेस ही क्रियापद आहे. कोणाला न्यायचे होते? कोणाला? माहिती सांग. कोणाला? का नाटकाला? अरे ते उत्तर काय असं माहितीये का? कुठं न्यायचे होते? कुठं न्यायची होती तुला? कुठंचा उत्तर कशाला द्यायला तू? आपलं काय ठरलंय? मग इतकं शिकून बी तुला ताण आलाय. बरं का? मग याच्यात कर्म कोणतं आहे? मला. मग कर्माला काय लागलाय? प्रत्यय. कर्माला प्रत्यय कुठं लागतंय? भावे. तू मुळ काय असतंय? कर्तू. म्हणून कर्तू भाव संकर प्रयोग. तू घरी जायचे होतेस. तू मुळ काय? कर्तू. मग मला कन्फ्युज झाला. आता कर्तू कर्म लिहावं का कर्तू भाव लिहावं? याचं उत्तर शोधण्यासाठी मी काय विचारलं? कर्म कोणतं शोधू? जायचे होते एवढं तर क्रियापद आहे. घरी हे कर्म आहे का? घरी हे कर्म आहे का? बोला. कुठे जायचे होते? कुठे जायचे होते? मग कुठेच उत्तर देणारा शब्द काय दाखवतो? स्थळ. स्थळ दर्शवणारे शब्द काय नसतात? मग हे कर्म आहे का? नाही. पण वारंवार तुमचं कर्म चुकायला याचा अर्थ कर्म आड यायले बरं तुमचे. औंढ्यात राहून काहीतरी पाप करायले तुम्ही बहुतेक.
मूर्ती बाजूला लोक लांबून आले, तू इथल्या इथं जाई ना काय की दर्शन, लांबून तरी घ्यायचा आहे. सांगा नाही याच्यात कर्म आहे का? मी हा प्रश्न आकाराने विचारला म्हणून त्यानं सांगितलं नाही बरं. मी जर त्याला असं विचारलं सर आहे का याच्यात कर्म आहे, मग तुम्ही नाही कोण म्हणाले बरं आहे का नाही. ते आपण कसं विचारतो त्याच्या टोनिंग नुसार उत्तर देते ते, बरं आहे का नाही. पण त्याला वाटलं मस्त चालेल एका टोनिंग मध्ये, तू करताय का, हो. कर्म आहे का नाही याच्यात, आहे. कोणचं आहे, घरी. बरं आहे का नाही. मी बरं झाले नाही, तू घरी जायचे होतेस, चाला पाहिजे. कर्म आहे का सांगा ना. कशामुळे नाही, स्थळ दर्शन आहे शब्द कर्म नसता. मग ज्या वाक्यात कर्म नाही त्या वाक्यात कर्मणी प्रयोग असतो का, मग याचा पता कटला. उत्तर काय, कर्तृ भाव संकर. कारण भावी प्रयोगात असते कर्म नसणार बी असते ना एक अकर्म भावी म्हणून. म्हणून म्हणून तू चे वाक्य एवढे आले 7, ते येईन का नाही ओळखता. तू वरून करतो फिक्स म्हणणार, कन्फ्युज झालं कर्मणी लिहावा का भावे, तर पुढची खून बघायची. याला भावे तू म्हणूच शकत नाही, कारण पुस्तक हे कर्म आहे. इथं कविता कर्म आहे, इथं काम आहे. राहील लक्षात. ओके. आणि दोघांच्या भांडणात नाही म्हणून तिसरा लगेच ओळखून पडते. याचा काही लोडच घेऊ नका. बघा तर खरी कसं तू म्हणजे कस काय याची तर खून नाही माहित नाही, काय नाही, गरज नाही माहिती. त्या दोघांच्या माहितीत ना तुला, मग याची माहित असायची गरज नाही. बघा तू, वडिलांनी बंडूला शाळेत घातला, वडिलांनी बंडूला शाळेत घातला असं वाक्यच नसते नियमानं, पण त्यानं दिले पुस्तकात. काय करतात, वडिलांनी बंडूला शाळेत घातला. आणि हे वाक्य परीक्षेत आलं, पर्यायाला कर्तृ कर्म, कर्तृ भाव, कर्म भाव यापैकी नाही. तर तुला तानील आहे का नाही ओळखायचं कोणता प्रयोग. तर तुला बघितल्या कळायला पाहिजे की मास्तरान खून काय दिली, कर्तृ ओळखण्याची. ज्या वाक्यात उत्तर कर्तृ असते त्या वाक्यात तू नाही तर तुम्ही असते. या वाक्यात तू हे तुम्ही हे मग कर्तृ असेल, इथं बी कर्तृ आहे. बरोबर आहे. दोघांचा पत्ता काय झाला, गुल झाला. मग हे आन्सर. ते दोघं नाहीत म्हणून हे, तरी तुला पाहिजे असं नाही याचं बी सांगा. ते काय प्रयोग आहे सांग, भावे. भावे प्रयोगात कर्त्याला आणि कर्माला काय असतो, प्रत्यय. म्हणून भावे फिक्स आहे. कर्मणी काऊन माहितीये का, हे भूतकाळ आहे म्हणून. बरे का नाही. लय तुला वाटत असेल कर्मणी कशामुळं, तर कर्म बदलल्या क्रियापद बदलते. कर्म कोण आहे याच्यात, बंडूला. कशाळेच हे म्हणताय बंडूला. मग बंडूला बदलू आपण, बंडूच्या जागेवर मुलीचं नाव लिह एखाद्या. वडिलांनी सीतेला, लिहा ना, वडिलांनी, त्याच्या मुलीचं नाव आहे सीता. वडिलांनी सीतेला शाळेत, आता येईल का, काय येईल आता, घातले. क्रियापद बदलायले कशानुसार, कर्मानुसार. मग कर्मानुसार बदलायले म्हणून कोणता आहे, कर्मणी. आणि दोघायला प्रत्यय लागलाय म्हणून कोणता आहे, भावे. म्हणून कर्मभाव. पण मग म्हणून बदलायची गरजच नाही. तू आणि तुम्ही दिसणं म्हणजे हेच आन्सर आहे. आणि तू आणि तुम्ही दिसले त्या दोघांतून आन्सर. किती पुस्तकं वाचा, तू तुम्ही सोडून वाक्यच नाही त्याच्यात. काळजीच करू नको. तू म्हणशील असं तिथं आल्यावर कायला येईन, तिथं त्याची खूनच आहे की कर्तरी प्रयोगातला कर्ता हा द्वितीय पुरुषी असतो. कर्तृ कर्म मधला बी आणि कर्तृभाव मधला बी. राहील का लक्षात. वाक्य दिल्यावर सांगत खरी एखादं, तू असं स्वतःला काय करायचं बसल्या बसल्या म्हणून बघायचं, माझी हे वाक्य परीक्षेत आल्यावर मी कसं ओळखीन येणं. ते मी लावलेल्या खुणा लावून पाय, तू एकदा ट्राय कर. तू मुळं कर्तृ फिक्स वाटायला, दोघांतून आन्सर आहे. दोघांत तुला कन्फ्युज होत असं, पुढचं जाय की जरासं पुढे चल ना. काय न्यायचे होते, कोणाला न्यायचे होते, सॉरी मला. म्हणजे कर्माला काय, प्रत्यय. मग कर्माला प्रत्यय हे कोणता प्रयोग आहे, कर्मणी. कर्मणीमध्ये कर्माला प्रत्यय असते नसते. मग हे कटलं, हे आन्सर. चालेल, थोडस पुढे जायचं. 2 प्रयोगाच्या खुणा आहेत ना बाहेर तिथं. वडिलांनी बंडूला शाळेत घातला, आईने मुलीस निजविले. आईने मुलीस निजविले. कर्त्याला प्रत्यय, कर्माला प्रत्यय. बरोबर का नाही. याचं उत्तर तो काय मी काय भावीच प्रयोग लिहिला असतं डायरेक्ट. पण पर्यायात भावी प्रयोग उत्तरच नव्हतं, हे पर्याय होते. तर ते कन्फ्युज करील का तुला, ते दोघं उत्तर लिहावाटाली त्याचे. कर्तृ असण्यासाठी सुरुवात तू आणि तुम्ही न, इथं आहे का. म्हणून उत्तर काय लिहिशील, कर्मभाव संकर. राहील का लक्षात. शंकर हे होता संकर प्रयोग. प्रयोगाचा प्रयोग मी तुमच्यावर केलेला आहे. काही खुणा तुम्हाला सांगितलेल्या आहेत. बरोबर आहे. या खुणांच्या आधारे तुम्हाला खरंच प्रयोग ओळखीता येते का. प्रत्यक्ष जेव्हा आपली येळ येते तेव्हा ते प्रयोग ओळखीते म्हणून चुकतंय. काय ओळखाय पाहिजे, पहिले कर्ता, नंबर 2 ला कर्म, आणि त्याच्या बाद लावायच्या खुणा. कर्ता ओळखायचा, कर्म ओळखायचं, त्याच्या बाद लावायच्या खुणा, आणि मग सांगायचं नाव. ही जर प्रोसेस तुम्ही फॉलो केली तर 100% प्रयोग ओळखता येतो.